नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये भजे आणि कोणत्याही पकोड्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवणार आहोत। ही चटणी चटपटीत व झटपट होणारी आहे आणि पकोडे आणि भज्याची चव दुपटीने वाढवणारी अशा या चटणीची साहित्य पाहूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर, त्यापेक्षा थोडेसे कमी पुदिन्याचे पाने, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, मुठभर शेंगदाणे, अर्धा चमचा मीठ, 1 चमच्याच्या जवळपास साखर आणि अर्धे निंबू आपल्याला पिळून घ्यायचे आहे। तर यातलं बी या चटणीमध्ये जाता कामा नये, निंबूचा रस गाळून घ्यायचा आहे। आता ही चटणी आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे। मिक्सरमधून आता आपली चटणी आबडधोबड अशी वाटून झालेली आहे। तर इथे लगेच आपल्याला बर्फाचे तुकडे किंवा थंडगार पाणी टाकून घ्यायचं आहे। माझ्याकडे बर्फ नव्हता म्हणून मी थंडगार पाणी इथे टाकून घेतले। आता पाण्याचे प्रमाण हे चटणी तुम्हाला किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार टाकून घ्यायचे आहे। चांगले मिक्सरला मौसूद असे फिरून घ्यायचे। तर योग्य कन्सिस्टन्सी असलेली आपली इथे चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही कोणत्याही पकोड्याबरोबर खा किंवा भज्याबरोबर खा, त्याची चव दुपटीनेच वाढेल। रेसिपी आवडल्यास माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।